वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्। भारत माता की जय। सन्माननीय सभागृह उपस्थित सन्माननीय नगरसेवक नगरसेविका माननीय आयुक्त साहेब संपूर्ण अधिकारी वर्ग पत्रकार बंधू भगिनी या सर्वांचे स्वागत करून सभा कामकाजाला सुरुवात करण्यात येत आहे। खालील मान्यवरांची श्रद्धांजली भाऊसाहेब। माननीय महापौर या ठिकाणी नुकतीच अतिशय एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। भारतीय सांगतिक विशेषतः भारतीय म्हणण्यापेक्षा विश्व सांगतिक प्रवासामध्ये भारताचा सांगतिक श्वास म्हणजे लता दीदी आणि उच्छ्वास म्हणजे आशाताई। खरं तर मी दोन शब्द जरा जास्त बोलण्याची आपला वेळ मागतो, कारण बऱ्याच सभागृहाला ज्ञात नसतं काही गोष्टी, म्हणून माझं ते आठवण करून देणं अत्यंत आवश्यक आहे। कारण आशाताईच्या माध्यमातून आपल्या शहरावर किती ऋण आहेत हे व्यक्त तर होणं गरजेचं आहेच, परंतु त्याची जाणीव देखील असणं अत्यंत गरजेचं आहे। या ठिकाणी सातत्यानं एकदा आयुक्तांना देखील अनुभव आलेला आहे की बऱ्याच वेळा पिंपरी चिंचवड आपण म्हणतो, तसंच मला 1996 रोजी ह्या भारताचा सुपरस्टार देवानंद गेली 70 दशकं म्हणजे आपल्या पंजोबापासून काम करत असलेले त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती आणि त्यांना मला पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच आणायचं होतं आणि त्यांना मी गेलो तर ते म्हणले मी पुण्यात इतके वर्ष राहिलो पण मला पिंपरी चिंचवड कुठे मला माहीत नाही। त्या टायमाला आपली छोटी गावं होती, पिंपरी चिंचवडचं व्यापक स्वरूप शहर हे नंतर त्याचं उदयास आलं, परंतु त्यावेळेस मला खंत वाटली की माझं एवढं मोठं शहर, त्यावेळेस मोठं शहर नव्हतं, 1.5-2 लाखाचं शहर होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण कुठं कमी पडतोय किंवा राज्यकर्ते म्हणून कुठं कमी पडतो, काम सामाजिक कार्यकर्ते म्हणून कुठं कमी पडतो, त्यावेळेस ध्यास घेतला आणि मला आनंद वाटतो की या ठिकाणी 32 वर्षानंतर 25 वर्षापूर्वी दोघी बहिणी लता दीदी आणि आशाताई एका व्यासपीठावर ह्या शहरात आल्या आणि या शहराचं कला क्षेत्रामध्ये कला विश्वामध्ये एवढं नावलौकिक झालं की पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आदरानं नाव घेतलं जातं। गेली 22 वर्ष आशाताईंच्या नावानं पुरस्कार दिला जातो। खरं तर मंगेशकर कुटुंबीय आणि आशाताई भोसलेंच्या कुटुंबामध्ये जाणं, त्यांच्याबरोबर बोलणं एक पर्वणी असते आणि फार मोठं भाग्य लागतं। कदाचित मी मोरया गोसाईच्या गावात जन्म घेतला असेल, क्रांतीवीर चाफेकरांच्या गावात असेल, आई वडिलांची पुण्याई असेल, म्हणून या सर्व परिस्थितीचा प्रवास मला करता आला। एका गोड आठवण म्हणजे लता आशाताई हे फार लता दीदी हे कुटुंब अतिशय रिझर्वड आहे, म्हणजे ते फार कुणाशी लगेच एकरूप न होणारं, लगेच कुणाशी न बोलणारं। माझा देखील त्यांना कमावण्यासाठी वैचारिकदृष्ट्या गेली 7-8 वर्ष अगोदर मेहनत घ्यावी लागली, नंतर 15 वर्ष ते कुटुंबातलं मला स्थान मिळालं आणि म्हणून आशाताईंचं एक सुंदर मग स्वप्न राहिलं होतं माझं की या माझ्या एका चित्रपटामध्ये मला लता दीदी पण पाहिजे नव्हत्या, आशाताई पण पाहिजे होत्या, हृदयानंद मंगेशकर पण पाहिजे होते, त्यांचं दुसरी पिढी पण पाहिजे नव्हती आणि तो योग देखील अशा लता दीदींनी गाणं सोडलेलं असताना लता दीदींना मी हट्ट धरला आणि लता दीदींनी 4 ओळी माझ्या चित्रपटासाठी गायल्या। असे हे महान कुटुंब। खरं तर नौशादने एकदा विचारलं होतं की आपल्या भारतीय सांगतिकचा विशेष काय, ते म्हणले पाश्चात्य संगीतामध्ये
भारतीय संगीतामध्ये फरक काय, ते एका वाक्यात उत्तर दिलं होतं. पाश्चात्य संगीत म्हणजे शरीर डोलायला लावतं आणि हिंदुस्थानी संगीत ते मन हेलवायला लावतं. आणि मन हेलवणं गेली 7 दशकं मंगेशकर कुटुंबियांनी आपली सेवा केलेली आहे. आशाताईंचे माझ्या शहरावर प्रचंड उपकार आहेत. अनेक दिग्गज लोकांना आशाताईंच्या नावावर मी या ठिकाणी आणले. मला आनंद वाटतो की श्रद्धांजली ज्यावेळेस द्यायची आणि एखाद्या व्यक्तीविषयी बोलायचं तर जिल्ह्यामध्ये मला फोन येतो, बाप्पी लाहिरी गेले त्यावेळेस, पंडित शिवकुमार शर्मा गेले त्या टायमाला, खय्यामजी गेले त्या टायमाला. आणि म्हणून अशा दिग्गज लोकांना ह्या शहरामध्ये आणण्यासाठी आशाताईंच्या नावाचा वापर केला. कधीतरी कोणत्या तरी संकुलाला आशाताईंचं नाव देण्यात यावं आणि या सभागृहामध्ये त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सभागृहाच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धांजलीचे नाव होते पक्ष नेते अनुमोदन निखिल भाऊ. माननीय महापौर, माननीय आयुक्त साहेब, माननीय सभागृह महोदय, खालील मान्यवरांना नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांना आजच्या महापालिकेच्या सभेत श्रद्धांजली व्हावी द्यावी. यामध्ये महान गायिका आशाताई भोसले, तसंच गजानन रामभाऊ जरड, कुणाल सत्यवान गायकवाड, मीना महादेव भिसे, सुखदेव बापू खटागळे, पंढरनाथ हरिभाऊ काशीद, अरुण बाबूराव जाधव, दत्तात्रय बाजाबा शिंदे, अशोक किसन निगोट, उत्तम कुंडलिक शिखरे, उत्तम महादेव देवकर, रंगराव राजाराम माने, जगदीश बद्रिके, तसेच पहिल्या उपनगराध्यक्षा श्रीमती शांताबाई सुदाम सातव, काळूराम साधू चोंदे, हबप महादेव खंडेराव कदम, सागर बाप्पू वाळके, बाजीराव रामचंद्र नेवाळे, लीलाबाई बबन सस्ते, तसेच वरील मान्यवर व शहरातील ज्ञात अज्ञात दिवंगत व्यक्तींना आजच्या सभेत श्रद्धांजली वाहण्यात यावी. सर्वांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं जागेवर उभे राहा. कुंदन भाऊ अनुमोदन. मी आता देखील बोलू जो विषय म्हणलं त्याला आमचं अनुमोदन आहे. भाऊसाहेबांनी पण मानलेलं. ओम शांती. ओम शांती. योगिताताई. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय नगर सचिव, सन्माननीय सभागृह, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने जे परवाचं संसदेचे नारी वंदन हा विषयाला फेटाळलेला आहे, हा आमच्या सर्व सभागृहाच्या महिला प्रतिनिधी आणि माझ्या बांधवांच्या वतीने खऱ्या अर्थाने हा निषेध आहे. आज आपण पाहिलं तर कित्येक वर्षापासून महिला आरक्षणाचा विषय म्हणजे असाच पडून होता, पण येत्या 2023 मध्ये आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा संसदेत मांडला आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार. तेच आपल्या विरोधकांनी याला फेटाळलं आहे. खऱ्या अर्थाने स्त्री शक्ती ही त्यांना माहिती नाहीये आणि स्त्री शक्तीचा अवमान केला तर ती काय करते हे त्यांनी मागील काळातही पाहिलेलं आहे. तरी त्यांचा हा विरोध खऱ्या अर्थाने आमच्या नारी शक्तीचा विरोध आहे. आज आपण पाहिलं तर त्यांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहे आणि ते करत असताना अर्ध महिलाच आहेत हे ते विसरलेले आहेत. जर महिलांनी माघार घेतली तर त्यांचं काय होऊ शकतं हे त्यांनाही माहिती आहे. आज आपण पाहतोय त्यांना आपण आई, संस्कार देणारी आई किंवा जन्म देणारी आई महिलाच आहे, राखी बांधणारी बहीणही महिलाच आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीनं काम करणारी पत्नी महिलाच आहे हे ते का विसरले आहेत. त्यांचं म्हणणं आहे विरोधकांचं की आपण आज महिलांना जर संधी दिली तर केवळ कुटुंबाचीच ती आधारस्तंभ नाही तर राष्ट्राच्या निर्मितीची शक्ती आहे. इतिहास साक्षी आहे आपला की तिने तिची कृतीतून तिने तिची शक्ती दाखवून दिलेली आहे आणि हे विरोधक कुठेतरी हे विसरत आहेत. तर अशा या विरोधकांचा आमच्या महिला भगिनींच्या वतीने आणि हे जे आदरणीय मोदीजींनी मांडलेलं जे आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीसाठी नाही तर त्या सर्वच पक्षीय महिला असतील त्यांच्यासाठी आहे. आज लोकसभेत किंवा राज्य विधानसभेमध्ये महिला गेल्या तर त्यांचं ह्या बुरट्या
राजवटीला कुठेतरी अंकुश मिळेल. आज आपण पाहतोय आपल्यावरती काय वेळ आलेली आहे. आज आपली भारताची संख्या 150 कोटी संख्या आहे आणि याच्यामध्ये हिंदू फक्त 94 कोटी आहेत. आपण म्हणतो 4% 5% मुस्लिम आहेत, पण खऱ्या अर्थाने त्यांची 56 कोटी संख्या झालेली आहे. आणि आज आपल्या सर्वांना हे सर्व का भोगावं लागतंय तर ह्या काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे. तर आमच्या सभागृहाच्या वतीने या राजकारणी काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा जाहीर निषेध करतो. तर माझ्या माता भगिनींना सर्वांना विनंती आहे की आपण आज या काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं काय करायचं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर जाहीर सभागृहांच्या वतीने महापौर आणि आयुक्त साहेब आम्ही निषेध करत आहोत. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. शकुंतलाताई. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू, आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा सर्वच महिलांच्या वतीने खरे तर मी निषेध करेल. का? महापौर साहेब, आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब ह्यांनी जो महिलांना विधानसभा असेल राज्यसभा असेल 33% आरक्षण देण्याचा जो प्रस्ताव ठेवला होता, आणि हा फक्त मोदी साहेबांचा अपमान नाही. खरं तर मी या ठिकाणी म्हणाल शाहू फुले आंबेडकर आणि आमचे आराध्य दैवत शिवाजी महाराज, ज्या सावित्रीबाईंनी चिखल अंगावर घेतला, शेण अंगावर घेतलं आणि आज आमच्यासारख्या महिला या ठिकाणी घडल्या, हा त्यांचा अपमान आहे. ह्या थोर पुरुषांचा, विचारवंतांचा, ज्यांनी स्त्रियांसाठी मोठे योगदान दिलं आणि त्यांचेच विचार घेऊन आज जर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब महिलांसाठी हा विषय त्या ठिकाणी आणतात आणि हा काँग्रेसवाले त्या विषयाला हरताळ पाडतात आणि वेगळं वळण देतात, अशा काँग्रेसचा खरं तर आम्ही सर्व महिला निषेध करू. आणि मी म्हणते फक्त आमचा सभागृह नाही, देशातील सर्वच महिला आज एक महिला म्हणून ह्या विषयाला जो त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे तो कधी पण ह्या महिला सहन करणार नाही. आज माझ्यासारखी सामान्य कुटुंबातील महिला आहे, 33% आरक्षण मिळालं, आम्ही खूप आनंदात होतो महापौर साहेब. आणि हा आनंद हिरवून घेणाऱ्यांचा आम्ही त्यांना कधी माफ करणार नाही. मलाही वाटलं होतं 33% आरक्षण पडलं, मी सुद्धा आमदार होऊ शकते, अनेक अशा महिला आहेत त्या खासदार होऊ शकतात. जसं आम्ही घर सांभाळतो ना तसं देशाला सांभाळू शकतात. हे खरं तर ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आमचे आदरणीय पंतप्रधान होते, त्यांनी ते हेरलं आणि हा आपल्या देशाचा पाया भक्कम करण्यासाठी आम्हाला आरक्षण देण्याचा त्यांनी जो पायडा घेतला होता, कुठंतरी ह्या काँग्रेसवाल्यांचा काय आम्हाला माहित नाही, पण त्यांनी जो महिलांवर अन्याय केलेला आहे महापौर साहेब, त्यांचा तीव्र शब्दात मी या ठिकाणी निषेध करते. आणि आजची सभा आमच्या महिलांवर अन्याय झालाय ही तुम्ही तहकूब करावी अशी विनंती करते. जय हिंद जय महाराष्ट्र. वंदे मातरम. अनुराधाताई. माननीय महापौर, माननीय आयुक्त, माननीय नगर सचिव, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू भगिनी आणि सर्व अधिकारी, खरं तर हा आजचा मोठा विषय आहे. वंदे मातरम आपण म्हणतो, कारण ते आईला आपण नमस्कार करतो. आज या ठिकाणी जो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो विधेयक मांडलं आणि त्याला या विरोधकांनी विरोध केला, त्यासाठी आज या सभागृहातून मी निषेध करते. खरं तर महिलांना घाबरून त्यांनी हे विधेयक फेटाळलं आहे असंच मला म्हणावं लागेल. कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत आणि त्या उच्च स्तरावर आहेत, उच्च जागेवर आहेत. महिला ही घर सांभाळते, गाव सांभाळते, राज्य सांभाळते आणि आता मुर्मू सारख्या राष्ट्रपती हा देश पण सांभाळतात. खरं तर
ह्या विधेयकामुळे महिलांना पुढे जाण्याची संधी आहे आणि होती, तर ते सर्व यांना का पटलं नाही मला कळत नाही. तर या मोठ्या संसदेमध्ये याचा विरोध केला. त्यामुळं आज आम्ही सर्व महिलांतर्फे, आपल्याच नाही तर संपूर्ण राज्यातल्या, संपूर्ण भारतातल्या महिलांतर्फे निषेध करते आणि ही सभा तहकूब करावी अशी विनंती करते. धन्यवाद. अर्चनाताई. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय नगर सचिव आणि उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि सर्व अधिकारी वर्ग. प्रथमतः नारी शक्ती वंदना हा कायदा जेव्हा नरेंद्र मोदींनी आपल्या संसदेत जाहीर केला त्यावेळेस सर्वानुमते मान्यता त्याला भेटली. दोन्ही ठिकाणी राज्यसभेवर आणि ह्याच्यावर मान्यता भेटली. परंतु जेव्हा आता आपले काल परवा आपला जो नारी शक्ती वंदना जो कायदा फेटाळला गेला त्याच्या संदर्भात ज्यावेळेस मोदीजींनी हा कायदा संमत केला त्यावेळेस की आपल्याला असं वाटत होतं की स्त्रियांना समानतेची वागणूक भेटेल, सगळीकडे स्त्रियांना बरोबरीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री चालू शकते. आणि आज ते सिद्धही झालेले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक महिला आपल्या काश्मीरला न्याय देऊ शकते. तर मला साहजिक असं वाटतं की या ठिकाणी प्रत्येक महिलेमध्ये ती पात्रता आहे आणि ती पात्रता ओळखून आपल्या नरेंद्र मोदीजींनी हा कायदा संमत केला होता. परंतु विरोधकांनी तो फेटाळण्याचा महामूर्खपणा केलेला आहे. मला विरोधकांना इथे एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जर स्त्रियांना अमान्यता दर्शवताय तर ही स्त्री कदापिही सहन करणार नाही. आणि हा स्त्री ही फक्त आपल्या सभागृहातल्या स्त्रीचा नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या स्त्रीचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. तुम्ही हा कायदा सहमत करावा अशी मी सर्व प्रशासनाला विनंती करते. आणि हा जो निषेध व्यक्त करतोय आपण या ठिकाणी, तर माझा सगळ्या महिला सन्माननीय नगरसेविकांना विनंती आहे की आपल्या कायद्यासाठी आपणच लढलं पाहिजे, आपणच उभं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी सन्माननीय महापौर आणि आयुक्त तुम्हाला सर्वांना विनंती करते की ही आजची सभा तहकूब झाली पाहिजे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रीटाताई. एकच मिनिट. माननीय महापौर, माननीय आयुक्त आणि उपस्थित सर्व सभागृह, नारी शक्ती वंदन अधिनियम जवळजवळ 1996 सालापासून चालत आलेला हा लढा 27 वर्ष काँग्रेसने हा अधिनियम मंजूर होऊ दिला नाही. काँग्रेसची ही मानसिकता, नारी शक्ती, मातृशक्ती यांचे अधिकार काढून घेणे ही दूषित मानसिकता काँग्रेसची आधीपासूनच चालत आलेली आहे. हा फक्त विरोध नाही तर आम्हा महिलांवर झालेला घणाघाती आघात आहे. देशातील महिला कदापि हा अपमान सहन करून घेणार नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस यांना असे वाटते की महिलांनी कायम चूल आणि मूल या संकल्पनेतच गुंतून राहावे. प्रियंका गांधी या एक स्वतः महिला असून देखील त्यांनी या अधिनियमाचा, महिला आरक्षणाचा त्यांनी विरोध केला. हे नवलच वाटते. त्या उपरोक्त भारतीय जनता पार्टी तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी सत्तेत आल्यापासून कायम महिलांचा त्यांनी सन्मानच केला आहे. 2023 साली लोकसभा आणि राज्य विधानसभा मध्ये त्यांनी हा अधिनियम याची तरतूद ठेवली, नारी शक्ती वंदन अधिनियमाची. तसेच आपल्या लोकसभेमध्ये 543 जागा आहेत. त्यापैकी 33% आरक्षण, हे 33% आरक्षण महिला खासदारांना जाहीर होणार होते. परंतु आपल्या महिलांची 181 महिला खासदारांची संख्या होणार होती. मोदीजींना अशी आस होती की आपल्या महिलांनी देशाचे नेतृत्व करावे. उदाहरण आपण घेऊ शकतो की भारताच्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी, तसेच
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री नवनिर्वाचित पहिल्या महिला सुनेत्राताई पवार ह्या देखील महिला आहेत. तसेच पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे ह्या देखील आज महिला म्हणून नेतृत्व करण्याची त्यांना संधी उपलब्ध जी झाली आहे. एकंदरीतच यातनं आपल्याला कळतं की नरेंद्रजी मोदी महिलांच्या आरक्षणासाठी त्यांचं मत किती ठाम आणि स्पष्ट आहे ते. या उपरोक्त राहुल गांधी आणि काँग्रेसने जो विरोध केला आहे, आज आमच्या सर्व महिला भगिनी काळ्या साड्या घालून रिबिना बांधून आम्ही एक तीव्र असा निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. वर्षाताई. सन्माननीय महापौर, सन्माननीय सभागृह, प्रथमतः आज माझ्या ज्या भगिनींनी या ठिकाणी निषेध व्यक्त केला त्याचं आम्ही देखील समर्थन या ठिकाणी करतो. महिला आरक्षण विधेयक, नारी शक्ती वंदन शब्द ऐकायला जितका छान वाटतो आपल्याला, मला नाही वाटत की इतरांना तो वाटला असावा कदाचित. आपल्या देशाच्या मातीच्या इतिहासात महिलांना एक अनन्यसाधारण असं स्थान आहे. खरं तर हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. मग राजमाता जिजाऊ असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, माता रमाई असतील, झाशीच्या राणी असतील, तारा राणी असतील, या सर्वांची शिकवण आणि विचारधारेवर खरं तर आज या सभागृहात आम्ही कार्यरत आहोत असं म्हणायला हरकत नाही. मला आवर्जून एका गोष्टीची प्रकर्षाने या ठिकाणी आठवण करून द्यावीशी वाटते. ती म्हणजे आपल्या देशाच्या राजकारणात प्रथमतः 33% आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ते लोकनेते आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी. आणि म्हणून सैन्य दलात म्हणा किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील म्हणा, आमच्यासारख्या 50% महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब असतील, यांनी या महिला आरक्षणाचं विधेयक आपल्या भारत देशात आणणार हे खरं तर प्रथमतः ऐकल्यावर मनस्वी खूप आनंद झाला आणि वाटलं की अरे आपलं आणखी एक स्थान उच्चवेल या ठिकाणी. कारण हाच खरा आपल्या महिलांचा सन्मान आहे. कारण अगदी ॲम्ब्युलन्सचे चालक ते आपल्या राष्ट्रपती, अगदी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ते अवकाशात ज्यांनी झेप घेतली, ह्या दुसरं तिसरं कोणी नसून ह्या एक महिला आहे हे मला सांगायला आवर्जून या ठिकाणी वाटतं. खरं तर राजकारणामध्ये राज्यकर्त्यांनी आज जो निर्णय घेतला होता, हे विधेयक जे मांडलं होतं ते देखील खूप उशिरा मांडलं असं माझ्यासारख्या एका युवतीला, एका महिलेला वाटतं. परंतु उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळणार याचा आनंदही झाला होता. कारण की पाश्चात्य देशांमध्ये आपण बघतो की महिलांना एक राजकारणामध्ये स्थान दिलं होतं आणि म्हणून त्यांची प्रगती आपण सगळेजण पाहत आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष गेली, परंतु आजही आमच्यासारख्या महिलांना या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय, ही खूप खेदाची बाब आमच्यासाठी महिलांना आहे. महायुतीने कायमच या ठिकाणी महिलांना एक आदर सन्मान देण्याचा राजकारणामध्ये एक प्रयत्न केला आणि एक महायुतीमध्ये आपण बघितलं की अनेक महिलांना या ठिकाणी संधी दिली आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार साहेब. मला वाटतं आज आपल्यामध्ये स्वर्गीय दिवंगत नेते अजितदादा पवार जरी असते तरी त्यांनी या विधेयकाचं या ठिकाणी समर्थनच केलं असतं. कारण दादांनी कायमच या ठिकाणी महिलांना एक सन्मान दिला. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्यासारख्या भगिनी युवती या सभागृहात आहेत. दादांनी ज्या प्रकारे महिलांना या ठिकाणी सन्मान दिला त्याचं सगळ्यांनी उदाहरण बघितले की लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली होती. केवळ योजनेच्या माध्यमातूनच नाही तर तळागाळापासून महिलांचा कायम त्यांनी सन्मान ठेवला आणि म्हणूनच महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमच्या सन्माननीय सुनेत्रावहिनी पवार असतील, यांनी केवळ महिलांचा या ठिकाणी सन्मान केलाय आणि ते करत राहतील. परंतु हे करत असताना आपण त्यांना काय म्हणावं, देशद्रोही म्हणावं की दुसरं काही आणखीन म्हणावं
कारण महिलांची प्रगती त्यांना बघवत नाही किंवा महिलांनी राजकारणात येऊ नये ही इन्सिक्युरिटी कुठेतरी त्यांच्या मनात आहे. मला वाटते देशाची प्रगती ही महिलांनी केली हे त्यांना बघावंसं वाटत नाहीये आणि म्हणून ह्याला त्यांनी विरोध केलाय आणि हे विधेयक नामंजूर केले. आणि म्हणून ज्या कोणी हे विधेयक नामंजूर केलंय त्या सगळ्यांचा मी या सभागृहातील प्रत्येक महिलेच्या वतीने, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा जाहीर असा निषेध करते. आणि आमच्या सगळ्यांना हे विधेयक हवंय या सगळ्याचं आम्ही या ठिकाणी समर्थन करतोय आणि म्हणून आजची ही सभा या ठिकाणी तहकूब करावी अशी विनंती करते. धन्यवाद. सन्माननीय महापौर, आयुक्त, नगरसचिव, पत्रकार बंधू भगिनी, नगर सदस्य, अधिकारी वर्ग, आज नारी शक्ती वंदन विधेयक, महिला आरक्षण विधेयक हे लोकसभा व राज्य विधानसभामध्ये महिलांसाठी 33% 1/3 जागा राखीव ठेवणारा ऐतिहासिक कायदा आहे. यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो कायदा एवढ्या वर्षानंतर आणला त्याला विरोधकांनी, काँग्रेस आणि इंडियन आघाडी यांनी जो विरोध केला तो विरोध नसून तो समस्त महिला वर्गाला विरोध आहे. त्यासाठी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करते. आणि आता ज्या 33% आरक्षणमध्ये महिला आमदार होणार होत्या, खासदार होणार होत्या, त्यासाठी ह्या लोकांनी महिलांना भीतीपोटी त्यांनी हा विधेयक मंजूर न होता, कारण हा फक्त एकट्या आपल्या भाजपच्या नगरसेवक ह्यांचा महिलांचा प्रश्न नसून संपूर्ण समस्त देशभरातल्या महिलांचा प्रश्न आहे आणि त्याला विरोधकांनी विरोध केला. म्हणजे हे केवढी मोठी गोष्ट आहे. त्यासाठी त्या राहुल गांधी आणि समस्त काँग्रेस पक्ष यांचा मी निषेध करते. आणि परत एकदा या आघाडी आपल्या या इंडियन आघाडी पक्ष आणि महिला काँग्रेस आणि इंडियन आघाडी यांचा या लोकांचं करायचं काय हा प्रश्न तर आहेच. त्यासाठी एक मी घोषणा देते, काँग्रेस पक्ष आणि इंडियन आघाडी पक्ष या लोकांचं करायचं काय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. करण्यात यावी आणि एवढं महापौर आणि आयुक्त सभा तहकूब करायची आहे. पक्ष नेते ही सभा तहकूब करावी. महिलांची मागणी खूपच करायची आहे. तर 2 मिनिटं बोलतील. शैलजा ताईंचं पण राहिलं बोलणं. 2 मिनिटं बोला फक्त. आणि हाच विषय, दुसरा बोलू नका. हाच विषय बोला बोला. अहो ताई, पण झालं तेवढं पुढे झालं. आता महिलांच्या आरक्षणासाठी आपण लढतोय ना, सगळ्यांसाठी लढतोय आपण एकट्यासाठी लढतोय का? हाच विषय बोलणार आहे, बोलू द्या. महिलांना आरक्षण का मिळत नाही याचा हा नमुना आहे. माननीय महापौर, माननीय आयुक्त, सर्व सन्मान्य सभागृह, सर्व पत्रकार बंधू, नारी शक्ती वंदन अधिनियम 2026 या बिलचा ज्या पद्धतीनं संसदेमध्ये या बिलला पराभूत व्हावं लागलं त्याची साक्षीदार म्हणून संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मान्य खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही महाराष्ट्रातल्या काही निवडक 100 महिला दिल्ली या ठिकाणी गेलो होतो. मान्य महापौर, सभागृहाच्या गॅलरीमध्ये बसून तो क्षण अनुभवाची संधी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्तीला मिळाली. महापौर, ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचे म्हणजे इंडिया आघाडीचे जे काही खासदार आहेत ते बोलत होते, त्यांचा बोलण्याचा रोख हा संपूर्ण राजकारणाचा होता.
आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी संपूर्ण देशातनं 50 लाख महिला भगिनींचं पत्र त्यांना गेलं होतं की हा महिला आरक्षण कायदा हा मंजूर झाला पाहिजे आणि त्यासाठी अत्यंत उत्साहानं देशातील प्रत्येक महिला या कायद्याची वाट बघत होती. परंतु दुर्दैव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इतिहासामध्ये महाभारत जे झालं ते महिलेवरनं आणि रामायणही झालं ते महिलेवरनं आणि आता इंडिया आघाडीचा अंत जो होणार आहे तो सुद्धा महिलांवरनच होणार आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आज ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे आणि आपण बघता की सक्षमपणे महिला हे सभागृह असेल हे चालू शकतात. परंतु दुर्दैवानं गेल्या अनेक कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले हे जे महिला आरक्षण आहे ते काही मंजूर होऊ शकत नाही. या महिलांची भीती या विरोधी पक्षाच्या लोकांना का आहे हे काय कळत नाही. डिलिमिटेशन विषय जो आहे तो महिलांच्या स्वतः प्रत्येक महिलेला कळेल असं नाहीये. त्या विषयाच्या आड राहून त्यांनी 33% महिला आरक्षणाला विरोध केलेला आहे. आज ना उद्या आता जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे, देशाची वाढत चालली आहे, आपली सुद्धा वाढत चालली आहे. आज ना उद्या मतदारसंघ हे विभाजन होणारच आहेत आणि माननीय देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह यांचं भाषण मला त्या ठिकाणी ऐकण्याची संधी मिळाली तर ते विरोधकांना समजावून सांगत होते की आपल्याला जी भीती आहे साऊथचे राज्य असतील किंवा पूर्वेचे काही राज्य असतील त्यांची संख्या कमी होईल ही जी भीती तुम्हाला आहे तर तसं काही होणार नाहीये. त्यांनी आकडेवारी सहित समजावून सांगितलं की ही संख्या वाढणार आहे तरी सुद्धा त्यांनी कुणीही ऐकून घेतलं नाही. 2/3 बहुमत हे आपल्याकडे नव्हतं एनडीएकडे. ही गोष्ट जरी सत्य असली तरी त्यांची करण्याची इच्छा ही अत्यंत महत्वाची होती आणि मोठी अपेक्षा होती ती काँग्रेस सरकारकडनं. काँग्रेस जे होतं मागचं त्यांनी ज्या आपल्याला विधेयकाला त्यावेळेस मदत केली होती त्यांच्याकडनं काँग्रेसकडनं आपल्याला अपेक्षा होती. परंतु दुर्दैव असं की म्हणजे कायम राजकारण करणाऱ्या लोकांना या ठिकाणी महिला विधेयकाला विरोध करावा असा वाटला आणि त्यांना फार आसुरी आनंद मिळाला की हे विधेयक नामंजूर झालं. पण खऱ्या अर्थानं हा देशातल्या प्रत्येक महिलेचा अपमान आहे. आज ज्या प्रमाणामध्ये माझ्यासारख्या एका महिलेला या विधेयकाचं महत्व याच्यासाठी आहे की मान्य महापौर साहेब मी 2दा विधानसभेची निवडणूक लढली आहे आणि ती निवडणूक ओपन मधनं लढली आहे. मान्य हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. एकदा 16,000 मतांनी पराभव झाला, एकदा 1200 मतांनी झाला. कदाचित जर महिला आरक्षण असतं तर ही वेळ आली नसती. परंतु काही मंडळींना असं वाटत असेल की महिला एवढ्या सक्षमपणे जर पुढे येत असतात जर त्यांना आपण आरक्षण दिलं तर यदा कदाचित आपल्याला घरी बसावं लागेल ही भीती काही लोकांच्या मनामध्ये असेल म्हणूनच हा विरोध या ठिकाणी होतोय. मी मान्य महापौर साहेब मला कळलं नाही की आता मला बोलायला काय विरोध झाला. मला म्हणजे त्याचा प्रश्नच नाही कळला की लोकांना म्हणजे 33% महिला आरक्षण ह्या विषयावरतीच बोलायचं आहे आणि पक्षाचे नेते प्रशांतजी शितोळे यांनी या गोष्टीची त्यांना माहिती नाही की हित विरोधात आहोत आणि विरोधाला विरोध आमच्याकडनं कधी नसणार आहे. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं चांगल्या गोष्टीला कायम आमचा पाठिंबा असणार आहे. इकडे विरोधात आहोत, राज्यात एकत्र आहोत आणि केंद्रात सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी स्वतः एवढ्या महिलांना दिल्लीमध्ये पाठवलं होतं की ह्याचा ऐतिहासिक क्षणाचा तुम्ही साक्षीदार बना. परंतु काहींचा गैरसमज असेल कदाचित, भगवान उनको माफ करे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की ह्या 33% महिला आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचा ज्या पद्धतीने हरावं लागलं बिल जे पडलं त्याला सर्वस्वी इंडिया आघाडी जबाबदार आहे. आम्हाला महिलांना काही माहिती नाहीये पण येणाऱ्या काळामध्ये हे जे विधेयक आहे ते लवकरात लवकर मंजूर व्हावं आणि महिलांना त्यांचा न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी विनंती करते. धन्यवाद. शैलजाताई. आदरणीय सभागृह, आदरणीय महापौरजी, आयुक्तजी, माझे सगळे सहयोगी, इथे जे महिला आरक्षण विधेयक होतं आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हे महिला आरक्षण विधेयक जे मांडलं आणि ज्याला जो विरोध झाला सगळ्यात माझ्या भगिनींनी त्याच्याविषयी खंत व्यक्त केलेली आहे. पण ते विधेयक मांडताना जे पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते राहुल गांधीजी त्यांनी त्यावेळेला जादूगराची एक गोष्ट सांगितली आणि त्या विधेयकाची खिल्ली उडवली. खरं त्यांना कळलं नाही का की त्यांनी जो जन्म घेतला आहे तो कुणाच्या कुशीतून घेतलेला आहे.
हे त्यांना कळत नसेल तर त्यांना खरं पप्पू म्हणावं आणि पागलच म्हणावं असं मला वाटतं. खरं कुणाचा वैयक्तिक मी अपमान करू चाहत नाही, पण जिथे महिला वर्गाचा जर अपमान होत असेल, त्यांच्या घरी पण महिला आहे आणि पिढ्यानपिढ्या महिला, आता सगळ्यांनी सांगितलं झाशीची राणी आहे, आपल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ज्यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नेता आपल्याला घडवून दिले, शिवाजी महाराज घडवून दिले, जे महाराष्ट्रामध्ये आज पण आपण त्यांचं सन्मानाने नाव घेतो. तर मला असं म्हणायचं की सगळ्यांनी म्हणल्याप्रमाणे आपण निषेध करावा आणि नुसतं निषेध करू नाही तर आजची सभा तहकूब करावी. आणि आता मला एक सगळ्यांचं जे उमत आहे, सुलभाताई आपण जे बोलला, मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी आंबेडकर पुतळ्याच्या तिथेची जाऊन त्या गोष्टीचा निषेध करावा. नुसतं सभागृहात निषेध करून चालणार नाही, तर सर्व पक्षीय महिलांनी तिथे निषेध करावा. आणि हे निषेध करून मी तर असं म्हणते की आपल्याला मुंबईला जावं लागलं तर मुंबईला सुद्धा आपण सर्व पक्षीय जाऊ, कारण हा आपल्यावर अन्याय आहे. आणि आज त्यांना अशी भीती का वाटते मला खरं समजलं नाही, पण त्यांना अशी भीती वाटायचं तसं कारण नाही, कारण आता हळूहळू महिला येणारच आहे आणि ह्या महिलांचं आरक्षण परत मिळावं एवढंच मी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह, आत्ताच सर्व महिला भगिनींनी, माझ्या सहकाऱ्यांनी जो विषय मांडला त्याला माझं पूर्णपणे अनुमोदन आहे. महापौर साहेब, आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. नेहमी राजकारण जिंकतं आणि समाजकारण हे हारतं, हे आपण देखील अनुभव घेतलेला आहे. आज जर आम्ही या 50% महिला या ठिकाणी बसलोय ते खरंच आत्ताच वर्षा म्हटली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे. आज आपण बघितलं तर महिला या पिंपरी चिंचवड शहरातच नाही तर या महाराष्ट्रात, या देशात अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतायत. हे नेतृत्व कुठेतरी इंडिया आघाडीला बघवलेलं नाहीये, किंवा महिला आणखीन वाढल्या तर पुरुषांचं कसं होणार असंही त्यांना भीती वाटली असेल. त्याच्यामुळे हे विधेयक, महिला आरक्षण विधेयक या ठिकाणी नामंजूर झालेलं आहे. त्याचा मी जाहीरपणे सर्व महिलांच्या वतीने, माझ्या प्रभाग क्रमांक 9 वतीने व या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने या ठिकाणी निषेध करते आणि योगितांनी जे प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देते. धन्यवाद. पक्ष नेते सर्व सन्माननीय सदस्य, सर्व सन्माननीय सदस्य यांना नम्र विनंती आहे, उपस्थिती पत्रकावर सर्वांनी न चुकता स्वाक्षऱ्या कराव्यात अशी विनंती. पुरुषांपैकी आपल्या जेंट्स लोकांपैकी नाही, राहू दे, मी बोलतोय. बोला. माननीय महापौर, हो बसा ताई, मी महापौरांना तेच सांगतो. माननीय महापौर, भगिनींच्या समर्थनार्थ आमचे बंधू सुद्धा काही अनेक जण बोलू इच्छितात, तर मी तुम्हाला विनंती करतो शीतल शिंदे यांना बोला. नाही थोडंच बोलतो. सन्माननीय महापौर आणि सर्व सदस्य, माझ्या महिला भगिनी, पत्रकार बंधू, नरेंद्र मोदी साहेबांनी जे स्त्री शक्ती वंदन हे विधेयक जेव्हा सभागृहात मांडलं आणि काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी त्याला कल्लाडून विरोध केला आणि ते विधेयक मंजूर होऊ शकलं नाही आणि त्यामुळं माझ्या सर्व भगिनींवरती जो अन्याय झाला आहे, तर खऱ्या अर्थाने 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी घोषणा दिली होती की काँग्रेस हटाओ देश बचाओ, आणि त्याची पुनरुत्थान करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि त्याला साक्षी म्हणून पिंपरी चिंचवड शहर पहिलं आहे. इथून काँग्रेस पूर्ण आपण हटवलं आणि ह्या भगिनींनीच त्यावेळेस साथ दिली. तर मला खऱ्या अर्थाने असं वाटतं की येणाऱ्या काळात या माझ्या भगिनी हा पक्का निर्धार करतील की देशातून या काँग्रेसला पूर्णपणे हटवतील आणि पुढच्या काळामध्ये हे विधेयक मंजूर करायला आपली पूर्ण संख्याबळ असेल. मी माझ्या सर्व सहकारी बंधूंच्या वतीने या भगिनींच्या ज्या विधेयकाला जो विरोध झालेला आहे त्याबद्दल निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या भगिनींसाठी सदैव आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद भाऊ.
महापौर, माझी पहिल्यांदा विनंती आहे की जे फोटोग्राफर आहेत, आपण परवा सभागृहासाठी नियम केलाय, शूटिंग चालू ठीक आहे, पण फोटोग्राफरला आपण बंदी करा. आणि त्यांचं काही काम नाहीये सभागृहामध्ये, आणि माग जे गॅलरीत प्रेक्षक बसतात ते तर काय होतंय, आपल्या सुरक्षा रक्षकांना स्ट्रिक्टली वॉर्निंग करा. एकतर जसं विधानसभेत आणि लोकसभेत पासेस आहेत तसं पास कंपल्सरी करा, कारण पत्रकारांना बसायला देखील जागा नाहीये. तर आपण यांना पास कंपल्सरी करा. होतंय काय, प्रत्येक जण येतो मोबाईल घेऊन आणि वेगवेगळ्या प्रकारे शूटिंग करून ते बाहेर व्हायरल केलं जातं. यातनं आपलीच नाहक बदनामी होती. तर माझी विनंती आहे सुरक्षा रक्षकांना खास करून की आपण त्याच्यावर पासेस त्या ठिकाणी कंपल्सरी करा. आज आपण या ठिकाणी नारी शक्ती वंदन, खऱ्या अर्थानं हा देश जसा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, महाराणा प्रताप यांच्या नावाने ओळखला जातो, तसाच हा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री ज्यांनी एका सूर्यपुत्राला जन्म दिला त्या आई जिजाऊ, रमाई माता, आणि ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याची ठिणगी या देशात खऱ्या अर्थानं पाडली त्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने देखील हा देश ओळखला जातो. आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांनी 2014ला ज्यावेळेस आपण भाजप म्हणून किंवा एनडीए सरकार म्हणून सरकारमध्ये आलो, आपण पाहिलं त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेत. त्यामध्ये अगदी 370 असेल, महिलांसाठी खास करून महिला मुस्लिम वर्गासाठी जो 3 तलाकचा मुद्दा आला, आपण सायरा बानू बरोबर ना, तर त्यांचा नाही कोर्टात केस टाकलेली त्यांनी. तर एक अतिशय ऐतिहासिक निर्णय शाहबानू त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय 3 तलाकच्या माध्यमातून मुस्लिम महिलांसाठी त्या ठिकाणी घेतला. म्हणजे येथे या भारत देशात केवळ हिंदू आणि मुस्लिम या दृष्टीने भाजप किंवा एनडीए सरकार पाहत नाही, तर सर्व महिलांना त्या ठिकाणी न्याय कसा मिळेल या दृष्टीने हे सरकार कायम कटिबद्ध आहे. 106 घटना दुरुस्ती अधिनियम 2023 प्रमाणे हा नारी शक्ती वंदन कायदा आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी त्या ठिकाणी सभागृहात आणला. आणि यापूर्वी देखील 1996 आणि 2008 मध्ये हा प्रयत्न झाला होता, परंतु त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही. ज्या पद्धतीने महिलांनी या ठिकाणी या विधेयकाला विरोध केला आणि त्या ठिकाणी आपला निषेध नोंदवला. आपण जर पाहिलं, आपली संस्कृती ही अख्ख्या जगभरात कायम पुढे राहिलेली आहे. इथे स्त्रीला यत्र नारेस्तु पूज्यनते रमनते तत्र देवता, अर्थात जिथे स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला जातो तिथे देवता नेहमी वास करत असतात. त्यामुळं या संस्कृतीमध्ये कायम स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. आणि या दृष्टीने देशाच्या संसदेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा जो काही ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु विरोधी पक्षात असणारे आदरणीय राहुलजी गांधी असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सपा असेल किंवा दक्षिणेकडली काही राज्य असतील, यांनी अतिशय खेदाने या ठिकाणी खेद व्यक्त करावा लागेल आणि आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की या विधेयकाला त्यांनी विरोध केला. आज संसदेमध्ये केवळ 14% त्या ठिकाणी महिला आहेत आणि मला खऱ्या अर्थानं गौरव वाटतो आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 50% जास्त महिला या शहरात प्रतिनिधित्व करतात. यामध्ये अनेक महापौर या शहरात होऊन गेलेले आहेत आणि सभागृहामध्ये मला वाटतं 4 ते 5 माजी महापौर आहेत. सुलभाताई सारख्या फायर ब्रँड या ठिकाणी त्यांचं वक्तृत्व कायम आम्ही ऐकत आलेलो आहे. असे अनेक महिला आहेत की ज्या आपल्या कर्तृत्वाने या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुढे आलेल्या आहेत. निश्चितपणे मी याचा निषेध करतो. आणि शेवटी जाताना, कारण अनेक सभासदांना या ठिकाणी बोलायचंय, एवढंच सांगतो की नारी तू नारायणी आहेस, तूच धैर्याची मूर्ती आहेस. तुझ्या कष्टातूनच हा देश आणि हे शहर घडणार आहे. त्यामुळं या नारी शक्तीला कायमच आमच्या पुरुष वर्गाकडनं त्या ठिकाणी वंदन राहील.
आणि हा देश घडवण्यात तुमचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे. आता लिफ्टमध्ये येतानाच माझ्या 4-5 भगिनी होत्या, त्या लिफ्टमध्ये बोलत होत्या की पुरुषांचं ठीक आहे, त्यांना डॉक्टर होत्या, तुम्हाला लगेच ओळखून त्या ठिकाणी येता येतं, परंतु आम्हाला मुलांपासून सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे निश्चित तुम्हाला जेवढं वंदन करावं तेवढं कमीच आहे. तुमचा कायम आदर राहील. आणि राहुल गांधींनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जो काही हा घाट घातला आहे त्याचा निषेध करतो. आणि नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि NDA सरकारमध्ये जे जे पक्ष सामील आहे त्या सर्वांच्या वतीने नरेंद्रभाई मोदींना त्या ठिकाणी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपला कायम या शहराचा पाठिंबा राहील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. कुणाल भाऊ, आता संपूर्ण पक्ष नेत्यांना सांगा. सन्माननीय महापौर, सर्व नगर सदस्य, नारी शक्ती वंदन विधेयक नरेंद्रभाई मोदी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान यांनी मांडलं होतं. पण दुर्दैवाने काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असेल आणि सर्व विरोधी पक्षाचे सर्व पक्ष असतील, या पक्षांनी ह्या विधेयकाला पाठिंबा दिला नाही. त्याबद्दल मी या काँग्रेस सरकारचं, समाजवादी पार्टीचं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. खरं सांगायचं म्हटलं तर 27 सप्टेंबर 1951 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या सरकारमध्ये कायदेमंत्री होते. तेव्हा हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं होतं. तर हिंदू कोड बिल हे समाजामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलाच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार मिळण्यासाठी, त्यांच्या प्रसूतीसाठी, अशा विविध महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हिंदू कोड बिल मांडलं होतं. पण पंडित जवाहरलाल नेहरू असतील, राजेंद्र प्रसाद असतील, त्या विधेयकाला त्यांनी त्या ठिकाणी तीव्र विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तडकाफडकी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला. हे काँग्रेस सरकार सातत्याने, इतिहासामध्ये पण त्यांची नोंद आहे की नारी शक्तीला त्यांचा तीव्र कायम त्यांचा विरोध असतो. म्हणून पंतप्रधान मोदी साहेबांनी जो विधेयक आता ठेवलं होतं आणि त्या विधेयकाला त्यांनी विरोध केला, त्याबद्दल त्यांचं तीव्र शब्दात निषेध करतो आणि थांबतो. पक्ष नेते मान्य महापौर, मान्य आयुक्त, मान्य पत्रकार आणि माझे नगरसेवक बंधू भगिनी, आज खरं तर भाऊसाहेब भोईर यांनी प्रथमतः पद्मविभूषण असणाऱ्या आणि या देशातच नव्हे तर जगामध्ये ज्यांची गानसम्राज्ञी म्हणून अतिशय मोठी ख्याती लाभली अशा आशाताई भोसलेंना आणि इतर सर्व स्वर्गीय आपल्या शहरातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. मी त्या श्रद्धांजलीला, त्या सर्व व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करतो. दुसऱ्या बाबतीत महिला भगिनींनी गेल्या 2-4 दिवसामध्ये केंद्रामध्ये ज्या घटना घडल्या, लोकसभेमध्ये ज्या नारी शक्ती वंदन विधेयकाला प्रचंड प्रमाणात विरोध झाला, अनपेक्षित विरोध झाला. खरं तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अतिशय महत्वाकांक्षी असणाऱ्या या विधेयकासाठी अनेक वर्षापासून अथक परिश्रम केलेले अनेकांना माहिती आहेत. परंतु केवळ जनगणनेचा मुद्दा समोर ठेवायचा, निवडणुकीच्या बाबतीतले इतर मुद्दे समोर ठेवायचे आणि या विधेयकाला विरोध करायचा जो कुटील डाव काँग्रेस बरोबर असणाऱ्या त्यांच्या सहकारी इंडी आघाडीतल्या पक्षांनी मांडला आणि या विधेयकाला विरोध केला, त्या सर्व पक्षांचं, त्या पक्षाच्या सभासदांचं मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. खरं तर अनेक वर्षापासून या देशामध्ये महिलांना चांगल्या पद्धतीनं खांद्याला खांदा लावून आणि देशाच्या प्रगतीमध्ये, उन्नतीमध्ये
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली भगिनी आपल्या बरोबर राहिली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तिचं योगदान हे वाखाणण्यासारखं झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी देत असताना कुठलंही क्षेत्र मागे राहता कामा नये. उद्याच्या काळात कदाचित या सभागृहातल्या खासदार झाल्या असत्या, उद्याच्या काळात कदाचित आमदार झाले, होणारच आहेत, त्यात का शंका नाही. परंतु आजचा का परवाचा जो दिवस होता तो खऱ्या अर्थानं या देशामध्ये महिला भगिनींचा अपमान जो करण्यात आला, त्या अपमानासाठी हे सर्व पक्ष निषेधाच्या लायकीचेच आहेत. अनेक घटना, अनेक भूतकाळात जसं कुणाल वावळकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतली जी घटना सांगितली, ज्या व्यक्तीनं संपूर्ण जगाला हेवा वाटेल, जगाला आदर्शवत होईल, अशा घटनेला निर्मिती करण्याचं काम ज्यांनी केलं, अशा व्यक्तीला सुद्धा ज्या लोकांनी सोडलं नाही, अशा व्यक्तीला चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये, मग ते महिला विधेयक असू द्यात, तो पूर्वीच्या काळात अनेक कामं डॉक्टर बाबासाहेबांनी सुचवली होती, त्यातला हा एक प्रमुख विषय होता. परंतु त्यानंतरच्या काळात सुद्धा महिला विधेयक का झाली नाहीत? आता खरं तर अनेक वेळा सांगितलं जातं पूर्वीच्या काळामध्ये महिला विधेयक आलं तर मग का झालं नाही, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे केवळ नाटकं करायची असती विधेयक. महिलांना खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असता तर गतकाळात ही विधेयक मंजूर होऊन महिला आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून निश्चित सर्व क्षेत्रात अधिकारवाणीनं राहिली असती. परंतु हे करायचंच नव्हतं गतकाळात, म्हणून ते झालंच नाही, केलंच नाही. आज सुद्धा खऱ्या अर्थानं मनापासनं मोदीजी आणि त्यांच्या सर्व टीमनं हे सर्व विधेयक नारी शक्ती वंदन, म्हणजे ज्याला नाव पण इतकं समर्पक दिलेलं आहे, ज्या भगिनीमध्ये, ज्या मातेमध्ये जी शक्ती आहे, त्या शक्तीला वंदन करण्याची भूमिका ज्या व्यक्तीची आहे, अशा आदरणीय व्यक्तीच्या सर्व महिला भगिनींच्या भावनांना तडा गेला आणि हे विधेयक नामंजूर झालं. आज खरं तर आपल्या सर्व देशातल्या, जसं आमच्या एका भगिनीने म्हटलं, एका महिलेचा अपमान नाही, कुठल्या पक्षातल्या भगिनीचा अपमान नाही, हा प्रत्येक महिलेचा अपमान आहे. ही संधी होती, ही संधी आज त्यांनी परत पुन्हा एकदा डावलली आणि भारतीय जनता पक्षाला ते क्रेडिट मिळू नये, त्यांच्या सहकारी पक्षांना ते क्रेडिट मिळू नये. भारतीय जनता पक्षाबरोबर अनेक पक्ष सहभागी आहेत महायुतीमध्ये, त्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याला ते क्रेडिट मिळू नये अशा प्रकारची धारणा मनामध्ये ठेवून कुटील डाव रचला आणि त्या डावाचं साध्य खरं तर या बिलाला मान्यता त्यांनी दिली नाही. त्यामुळं ज्या केवळ महिला भगिनींच्याच नव्हे, ह्या आमच्या सुद्धा भावना आहेत. आता विनोदवानी सांगितलं की आपला सभागृहात तर अनेक वर्षापासून 50% जास्त महिला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये हे विधेयक चालू असता, स्थानिक स्वराज्य संस्थांना विधेयक लागू असताना राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या विधेयकाला आपली महिला भगिनी त्या सभागृहात आली पाहिजे. आपल्या भगिनीला सुद्धा समाजाच्या अनेक अडीअडचणी माहिती असतात. आपली भगिनी ही प्रामाणिकपणानं समाजाला आणि देशाला उन्नत करण्याचं काम करत असते. अशा भावनेनं जेव्हा आपण या विधेयकाला मंजुरी द्यायची होती, ती मात्र या सर्व काँग्रेस आणि त्यांच्या इंडिया आघाडीने नाकारली. हे त्यांचंच दुर्दैव आहे. मी महिला सर्व आमच्या भगिनींच्या, आमच्या पुरुष बंधूंच्या भावना लक्षात घेता मी महापौरांना नम्र विनंती करतो की ही सभा आपण 5 मे पर्यंत तहकूब करावी आणि या सभेत या सर्व नारी शक्ती वंदनला निषेध करणे, या विधेयकाचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी खाली पायऱ्यांवर सगळ्यांनी जमा व्हावं अशा प्रकारची विनंती सर्व सभासदांना करतो आणि 5 मे पर्यंत ही सभा दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करावी अशी सूचना मांडतो आणि मी ती या ठिकाणी माझे शब्द संपवतो. मागील सभेचा प्रशांत मोहनीजी. पक्षनेत्यांनी आता जे केलं त्याला मी अनुमोदन देतो. मागील सभेचा वृत्तांत कायम करून तसेच सभेत प्राप्त सूचना उपसूचना या ग्राह्य अग्राह्य करून त्यासह संपूर्ण बजेट 2026-2027 करिता अंतिम मंजुरी देऊन एकत्रित मान्यता देण्यात येत आहे. आणि आजची सभा महिलांच्या तीव्र भावना विचारात घेता 5 मे पर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे. भारत
वर्ग